बाकी न थोडी एकलीच खरी. लक्ष तू इथं आणि ह्या वक्ताला का काय झालं? बा नाही घरात. मला माहित आहे म्हणून तर आलो. हा? ए, दरवाजा उघड ना, दरवाजा. नाही नाही बानं सांगितलंय घरात कुणाला बी घेऊ नकोस म्हणून. गंगे गंगे हा? अशी निष्ठूर नको का होऊस? हा? दिवस रात्र माझ्या काळजात एकच आवाज येतोय, गंगे गंगे. आता ग बया हा. खरं की काय? हो, हो. बघू बघू. येडी का खुळी? हा? अगं इथनं कसं कळणार? मग? दरवाजा उघड, क्लिअर आवाज येईल. हा. आ, आ, गंगे हम्म, ये हम्म, आणि ऐक. हम्म. येतेस ना? इकडे नाही, हा? इकडे इकडे. हा. गंगे गंगे अगं बया खरंच की. हो ना? हम्म. ऐक ऐक. गंगे आणखी मोठ्याने येतोय. मी व्हॉल्यूम वाढवला. गंगे अगं काय चाललंय का? माझा आवाज. अगं गंगे काय चाललंय काय गंगे गंगे काय चाल कुणाशी बोलतेस तू? कोणी नाही. मग दार का ना उघडा? हा, उघडते ना उघडते. अगं दार उघड म्हणतो हा, ना. उघडते ना. आता तुझ्या तर बापरे, काटेखाली जमा बसला तर खाट खालीच यायची. हा, उघडते. गंगे हा, काय चाललंय काय तुझं? कुठे काय काहीच नाही. पर बाबा तू परत का आलास? अगं गडबडीत पट्टा विसरलो. पट्टा. हा. कुठं ठेवला होता बरं? कुठे ठेवला होता? कुठं ठेवला होता बरं? ठेवला होता. हा हा? पलंगावरती ठेवला होता. हा, चला. पलंगा खाली तर पडला नसता. असं शकाल. हा थांब बघतो. तू थांब मी बघते. पडला. ये ये ये. ऐक. हा पट्टा. हा पडला ना वा? मला वाटलंच होतं पलंगा खाली असणार. असं कधी झालं नव्हतं. नदीयस ना वर? हं? नदीयस ना. काय ग गंगे हा? खरंच कुणी इथं आलं नव्हतं ना? हो. नाही कोणीच नाही. हो नाही काय हा? कोण ओरडलं? कुठे काय कोणीच नाही. ए पाय काढे, हाताची चपाती झाली माझ्या. नमस्कार. या ना, आत या ना. हा? तुझ्या माईला तू ये बाहेर. हा? रात्रीच्या पार्याने माझ्या घरी काय करत होता? ते खाटेखाली लपून पहारा करत होतो. हो, हा? आईच्या पण बघ नाही घरात. आईच्या पदे काय भंकस लोक गुदगुल्या होतात. आईच्या पदे ए, पळू नको. थांब, तुझी जोड्याला पुढे. हॅलो, कोण? कमिशनर साहेब, मी टोणगेच बोलतोय. त्या टकलू गँगची काही हालचाल? अजून तरी काहीच पत्ता लागला नाही साहेब. हे पहा, मला वाटतं हा त्यांचा मोठा प्लॅन असावा. तुम्ही बंदोबस्त अगदी पक्का ठेवा. मी इन्स्पेक्टर महेश जाधवला आजच्या आज पाठवून देतो. ओके बाय. एक्सक्यूज मी सर. या इन्स्पेक्टर महेश जाधव. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आताच श्रीरंगपूरचा कॉल झाला. येस सर. त्या गँगची काहीच हालचाल नाहीये. सर मला वाटतं आपण त्या झुंजारच्या रिपोर्टरला गाठायला हवं. हम्म. त्याला ही बातमी कशी मिळाली हे पाहायला हवं. एक्झॅक्टली. आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही ताबडतोब श्रीरंगपूरला निघा. गुड आयडिया सर. मी लगेच निघतो. गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. एक्सक्यूज मी. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. येस मे आय सिट डाऊन? प्लीज गो अहेड. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग. मुंबईहून आलोय मी. अच्छा. हे पहा,
माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर? तर काय, मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा तू हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा, ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामी भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा, अरे आलाच तो. काय उमा, कसली शाही मागवलीस? का रे, काय झालं? उल्हासनगरची आहे, उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. ओ व्हेरी Hello. तुलाच भेटायला आलेत ते. मला अरे वा, काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हा. हैवान गँगची, हो, हो. त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय. अच्छा, कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग TCB CID ऑफिस मधून. हा? CID इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा सियाडी. शी, लक्षा लक्षा. अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावात तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. मग मी येतो आता. मी काय मी म्हणतो, जातो, मला excuse थोडा me. मला जाऊ दे. मी लक्षा. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्याच धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव. आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा, अहो, ते तर तुम्हाला. तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश, तुम्ही आलात, फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची, व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा, मी ते. हो, आलो माझ्या लक्षात. बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय, उगाच माझी अडचण नको. काय इन्स्पेक्टर साहेब? नाही म्हणजे उभा बेटी, नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो. अहो, पण मामा. आमचे मामा म्हणजे जरा. हो इट्स ऑलराईट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. या बाया. खोट्या बातम्या छापतोय. छाप. काय रे? अरे, साहेब मी तुम्हाला खरं सांगतो. आयला, या, बोंबला. अरे तू धडपडतेस कशा पायी? भिजल्या कोंबड्या गत. भिजलेल्या कोंबड्यासारखीच गत झाली आहे माझी. म्हणजे? थोड्या वेळाने मला शिजवून खाणार आहेत. खायला ये हा. अरे पण झालं तरी काय? काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं रामायण झालं, आता महाभारत व्हायचं बाकी आहे. म्हणजे? तो इन्स्पेक्टर महेश आलाय मुंबईहून चौकशीसाठी. कसली चौकशी? अगं कसली चौकशी म्हणून काय विचारतेस? अगं मी ती बातमी दिली होती ना टकलू हैवानाची, ती अंगाशी आली आहे माझ्या. हं? तो इन्स्पेक्टर महेश म्हणतो, बातमी दिलीच ना, दाखव टकलू हैवान. बाप दाखवण्याचे श्राद्ध कर, अशी गत झाली आहे माझी. मग दाखव की तुझा बाप. चावटच आहे, कानाखाली आवाज काढीन. बाप काय, टकलू हैवान पाहिजे त्याला. वाय वाय. या बया, म्हणजे तर टकलू हैवान खरा चाल्या बिगर तुझी सुटका नाही म्हण की. येड का खुळ तू? काय झालं? अगं टकलू हैवान खरा कसा येणार? मग? आणि समजा खराच आला. हं. खराच आला. काय रे, काय झालं? गंगे गंगे आयडिया. आपल्या गावात टकलू हैवान येणार. म्हणजे ना? येणार आणि आला की सरळ तुझ्या घरी जाणार. माझ्या घरी? आणि तुझ्या बापा समोर तुला उचलून घेऊन जाणार. आणि ढंटडे. तो कसा काय? तो कसा काय? ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. नमस्कार. हा? या. 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 कोण आहेस तू? 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा. कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा. वो आ गया. अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवालदार,
एक 0-0 म्हणतात मला. आदमी एक और शून्य दो. ये नाइंसाफी है रे. अब मैं तेरा 1-0 उड़ा दूंगा. नका टकलू हैवाना, माझ्या बाला नग मारूस. एकलाच बा आहे माझा. एकला है, काला है. तू भी एकली है. क्या नाम है रे तुम्हारा? गंगू. गंगू. येडापिडा झालास की काय? कब तुझ्या बाला बरोबर एवढा करतो. बहुत प्यारा नाम है रे गंगू. ये हाथ में बोला है. तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी. आपला ठाकोर. एक टकलू हैवाना, हे तुला जड जाईल. मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही. अबे चुप! पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही. का माहितीये? का? कारण त्याला एक पण केस नाही. डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही. तुला काय वाटलं? गावात टकलू हैवान आलाय ही बातमी खोटी आहे. अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान. मला घाबरला. मायला ए गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे. माझंच आहे. ऐक, 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 ऐक. तुझं काय होणार रे लक्ष? शट अप. व्हॉट नॉनसेन्स. मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली. ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनवून 1-0 बनवलंस. बघा ना. या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका. 1 नंबरचा डॅम्बी साहित्य. मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब. चूक झाली. गाढवा, तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो. कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी. जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय. टकलू हैवानाला, टकलू हैवानाला. त्या लांडगा आलं आल्यासारखी गत व्हायची तुझी. आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत. शाळेत असताना ऐकली ती गोष्ट. खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा हा. आहे. त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो. टाका टाकाच. तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश, प्लीज असं करू नकोस. त्याच्या वतीने मी माफी मागते. वय साहेब, एक डाव माफ करा त्याला. तू गप्पा कायच गंगे? बोलू दे की तिला. तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला. पण याद राख, पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल. मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही. सारखा घाम येतो तिकडे मला. आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार, जाऊ दे त्याला. साहेब, तुम्ही किती चांगला आहे सा. तुमचं लई थँक्यू बघा. थँक्यू. ए गंगे, चल घरला पहिली. चल. कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळेल. महेश, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खरंच तुझे आभार कसे बनवायत हेच कळत नाही. अशा वेळी आभार माणूस नाही. तू आता मुंबईला परत जाणार असशील तू म्हणत असशील तर निघतो. आणि थांब म्हटलं तर? तू म्हणून तर बघ. मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो. म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही. बट लेट अस वेट अँड सी. काही दिवस मला थांबावं लागेल इथं. तू इथे थांबतोस इतकं बरं झालं. तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल. रिअली?